मित्रांनो, शेअर बाजार या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज एक आपण स्मॉल फायनान्स बँकचं फंडामेंटल आणि टेक्निकल ॲनालिसिस करणार आहोत. तर आपण उज्जैन स्मॉल फायनान्स बँकचं टेक्निकल आणि फंडामेंटल ॲनालिसिस करणार आहोत. उज्जैन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड ॲज मास मार्केट फोकस बँक इन इंडिया, केटरिंग टू फायनान्शियली अनसेव्ड and to underserved segment and community building financial education country. मार्केट कॅप आहे 8,747 कोटी. करंट प्राईस चालू आहे 45. 52 आहे 63. स्टॉकचा पी आहे 6 रुपये. एकदम अंडर व्हॅल्यू स्टॉक आहे हा. पीच्या बाबतीत हे केलं तर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड 11% आणि रिटर्न ऑन इक्विटी बघितलं तर आपण तर 26%. तर आपण क्वार्टर रिझल्ट बघणार आहोत त्याचे 2022 मार्च 127 कोटी, 203 कोटी, 294 कोटी. डिसेंबरला 293 कोटी. मार्च 2023 310, 324, 328, 330. कंटिन्यू आपण बघितलं वरती रेव्हेन्यू आणि यांचं प्रॉफिट फायनान्सिंग मार्जिन कंटिन्यू वाढत चाललेलं आहे. आपण इयरली जरी बघितलं प्रॉफिट अँड लॉस 190 कोटी, 199 350. नंतर कोविडच्या काळात खूप लॉस झाला 8-450. ते कवर करून कंपनी 2023 आणि 24ला 2023मध्ये 1100 कोटी आणि 2024मध्ये 1200 कोटी कंटिन्यू कंपनी प्रॉफिटमध्ये आहे. आपण बघू शकता रिझर्व आपले बघितले 2020पासून 1260 कोटी, 1290 कोटी, 874. 2023ला 2054, 2024ला 5000 कोटी. कंटिन्यू यांचे रिटर्न ऑन रिझर्व वाढत चाललेले आहे. आपण शेअर पॅटर्न बघितला तर 73% प्रमोटर आहे, FIS 3.5%, DIS 2.3%, पब्लिक 20%. कंपनी एकदम फंडामेंटल स्ट्रॉंग आहे. ह्यांचे ERN आणि ह्यांचे बँकचे ब्रँचेस कंटिन्यू वाढत चाललेले आहेत. तरी आपण याचा फायदा घेऊ शकता. आपण चार्ट पॅटर्न बघितला 1 डेमध्ये, 5 डेमध्ये 2%, एका वर्षात आपण बघितलं 9%. तर ऑल टाईम हायपासून आपण बघितलं तर कंटिन्यू स्टॉक 20 ते 25% खाली आहे. आपण याचा बेनिफिट घेऊ शकता. आपण याचा टेक्निकल ॲनालिसिस करणार आहोत, बघू शकतो. तर आता हा विकली टाईम फ्रेम आहे. तर गेल्या वेळेस पण ह्या ठिकाणी आलता स्टॉक, तर इथून तसा पुलबॅक आलता 60पर्यंत गेला होता. त्यानंतर इथं परत सपोर्ट घातला या लाईनला, इथून पुलबॅक आला 56पर्यंत गेला. तर आता परत इथं सपोर्टवरती स्टॉक आला. त्याचं फर्स्ट टार्गेट 50 आहे. तर आपण स्विंग पर्पजसाठी बाय करू शकता आणि घ्यायच्या आधी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेऊन पुढचा निर्णय घेऊ शकता. धन्यवाद.